नमस्कार मंडळी, मोनिका पाटील व्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आंबोला कसा बनवायचा. कच्च्या कैरीपासून हा आंबोला बनवला जातो आणि याची प्रोसेस काय काय आहे तेच मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे. मिनी व्लॉग आहे आजचा, तर चला पाहूया आंबोला कसा बनवायचा. हा आंबोला उन्हामध्ये 4 ते 5 दिवस वाळवून घेतलेला आणि किती छान वाळलेला आहे तुम्ही बघू शकता. तर चला पाहूया आपण आता आंबोला कसा बनवायचा. हे आहेत कच्च्या कैरी. कच्च्या कैरींचा चीक सहजच आपल्या हाताला लागतो, त्यामुळे आपण यांना पाण्यामध्ये ठेवायचं. चीकही निघून जातो आणि काही घाण असेल तर तीही निघून जाते. मग ह्या कैऱ्यांना कट करून घ्यायचं. लई लहानही फोडी करायची नाही आणि लई मोठ्याही करायच्या नाहीत, मिडियम अशा आपल्याला फोडी ठेवायच्या आहेत त्या आंब्याच्या. आणि जसं आपण लोणचं वर्षभर टिकण्यासाठी करून ठेवतो तसा हा आंबोला करून ठेवू शकतो आणि हा आंबोला वर्षभर टिकून राहतो. साधारण आम्ही 40 ते 50 आंबे घेतले होते आणि त्यांना चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि मग आम्ही कट करायला घेतलं. छोटे छोटे पीस करून घेतले, लईही छोटे नव्हते ते. आणि कट करून घेतल्यानंतर मग आम्ही त्याच्यावरती मीठ टाकायला घेतलं. छोट्या छोट्या पोर्शनमध्ये त्या आंब्यांचे तुकडे घेतले आणि त्याच्यावरती आम्ही मीठ टाकलं आणि मीठ टाकून त्याला चांगलं चोळून घेतलं, का तर ते मीठ आतपर्यंत आंब्यांच्या फुडीमध्ये जाईल. आपण मिठाबरोबर याला हिंगही लावू शकतो आणि जिरेपुडीही लावू शकतो, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे हा. आम्ही फक्त इथं मीठ लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला जर पित्ताचा त्रास होत असेल किंवा डोकं दुखत असेल, जळजळ होत असेल, मळमळ होत असेल, तर ह्या आंबोल्याचा अगदी छोटासा तुकडा जरी खाल्ला तर आपल्याला बरं वाटतं. जसं की आपण आवळा सुपारी खातो आणि प्रवासाला जातानाही आपण हा आंबोला सोबत घेऊन जाऊ शकतो. जसं की आपलं लोणचं वर्षानुवर्ष टिकतं, तसंच हा आंबोला देखील वर्षभरासाठी आपण स्टोअर करू शकतो आणि हा आंबोला चांगला देखील तेवढाच राहतो. आणि जास्त करून पावसाळ्यामध्ये हा आंबोला खाल्ला ना तर तोंडाला चव लई भारी येत्या. पावसाळ्यामध्ये कसं ह्या फोडी परत थोड्याशा नरम पडतात आणि त्याला थोडंसं मिठाचं पाणी असं सुटतं आणि ते खायला एकदम मस्त लागतं आहे. आमच्या गावालगतच 5 स्टार MIDC आहे आणि त्यामुळं आमच्या गावात लांब लांबची लोकं येऊन राहिलेली आहेत. आणि अशाच एक उडीसाच्या भाभी आमच्या गल्लीमध्ये राहत होत्या. हा पदार्थ बनवायला त्यांनी आम्हाला शिकवला. आणि कच्च्या आंब्याला मीठ लावून झाल्यानंतर रात्रभर हा आंबा तसाच ठेवून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी त्यामधलं मिठाचं पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर मग हा आंबा आपण उन्हामध्ये सुकवायला ठेवायचा. तुम्ही बघू शकता मी इथं सुकत घालत आहे. आणि सुकत घालताना पण काय करायचं, ज्या त्या आंब्याच्या फोडी आहेत ना त्याचा गाभा वरती करायचा आणि मग सुकत घालायचं. काही जण आंबोला करताना त्याची वरची जी हिरवी साल आहे ती काढून टाकतात, पण मी इथं काढून टाकलेली नाही आहे. मला त्याच्यासकट खायला खूप आवडतं. हा आंबोला कडक उन्हामध्ये 4 ते 5 दिवस आपल्याला वाळवून घ्यायचा आहे. म्हणजे चांगलं कडकडीत वाळवून घेतलं ना की त्याला बुरशी लागत नाही आणि कडवटपणा येत नाही आणि वर्षभर टिकून राहतो. मेन म्हणजे अशा प्रकारे सगळा आंबोला आमचा वाळत घालून झालेला आहे. आणि करण्याला कायमच मध्ये करायचं असतं. तो म्हणत होता, आई मी वाळत घालू लागतो तुला, आई मला सांग, आई मी तुला मदत करतो. त्याला म्हटलं काही नको, झालेलं आहे सगळं, आता चला आपण घरी जाऊया. अशा प्रकारे आपला आंबोला तयार झालेला आहे, वर्षभर टिकणारा असा तुम्ही बघू शकता. आणि वाळून ते केवढंसच झालेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि जाता जाता माझ्या इंस्टा पेजला देखील फॉलो करा. चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद.